नमस्कार, आपण पाहतात गरुड झेप न्यूज। नवीन घर बांधकाम करणाऱ्या लोकांची कशी फसवणूक होऊ शकते हे निदर्शनास आले आहे। फरदापूर जवळील वाकोद येथील अलीम खान वीट सप्लायर हे बरेच दिवसापासून पिंपळगाव आणि इतर परिसरात बांधकामासाठी वीट सप्लाय करीत आहेत। जवळपास 8 ते 9 हजार रुपये भाव असलेल्या विटांमध्ये एका ट्रॅक्टर मागे 100 ते 300 पर्यंत विटा कमी भरल्या आहेत। नागरिकांची अशी फसवणूक कित्येक दिवसांपासून चालू आहे असा प्रश्न आहे। आपले स्वप्नाचे घर बनवत असताना नागरिकांच्या कष्टाची पैशाची कशा प्रकारे लूट होते हे आपल्या लक्षात आले असेल, तरी कृपया सर्वांनी वीट घेत असताना ते मोजून खाली करून घ्यावी आणि त्या बरोबर असल्याची खातरजमा करावी, जेणेकरून असे वीट माफिया यांना बळ मिळणार नाही। पिंपळगाव येथील गजानन पाटील आणि संदीप जगताप यांच्या कामावर वीट खाली करत असताना त्यांना वीट कमी असल्याचा संशय आल्यानंतर ट्रॅक्टरमधील विटा मोजल्या असताना 120 विटा एका ट्रॅक्टरला आणि 300 एका ट्रॅक्टरला कमी भरल्या। नंतर त्यांची फसवणूक झाल्याचे कळले। यात जवळपास 800 ते 2000 रुपयांची लूट एका ट्रॅक्टर मागे होत असल्याने यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे। विशेष म्हणजे एवढ्या लांब ट्रॅक्टर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला नंबर प्लेट सुद्धा नसल्याचे दिसून आले। व्यवसाय करीत असताना असे वीट माफिया सर्व कायदे हातात घेऊन नागरिकांची लूट करतात। यांच्यावर प्रशासन काहीही कार्यवाही करणार का असा प्रश्न सुज्ञ नागरिक विचारत आहेत। इतनी दे कांडी मारो तो कांडी हा अलीम खान वीट सप्लायर आहे वाकोदचा। फरदापूर जवळील वाकोद गाव आहे। तिथं हा रोज पिंपळगाव हरेश्वरला कमीत कमी 4 ते 5 ट्रॅक्टर विटा आणत असतो मागच्या महिन्याभरापासून। आणि एका ट्रॅक्टरला 100 ते 125 वीट कमी आणलेली आहे। याच्या कुठल्याही ट्रॅक्टरला नंबर नाही आहे आणि हा रोख पेमेंट घेऊन असतो आणि बांधकाम करणाऱ्या लोकांना लूटमार करणारा हा वीट माफिया आपण बघू शकता। पब्लिक जमलेली आहे। हे त्याचं दुसरं ट्रॅक्टर आहे खाली झालेलं आणि ह्या ट्रॅक्टरमध्ये वीट मोजलेले याचा डाऊट आला तर ये ट्रॅक्टरवाली माणसं आहे। याच्यातला मालक आहे एक। तेरा नाम क्या भाई? नाम बोल रहे? हे तिघं ट्रॅक्टरवाले आहेत आणि पिंपळगावकरांची अशी प्रकारची लूट चालली आहे। रेती माफिया आपण ऐकला होता, आता वीट माफिया देखील आपण बघू शकता। कुठल्या ट्रॅक्टरला नंबर सुद्धा नाही याचा।